प्रिय भाऊ आणि बहिणींनो, सगळे सोडून गेले तरी देव तुमच्या सोबत आहे. मी तुला सोडणार नाही आणि तुला टाकणार नाही. कधी कधी आपल्या जीवनात अशी वेळ येते की आपल्याला वाटते, माझ्यासोबत आता कोणीच नाही. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी साथ सोडली. ज्यांच्यासाठी आपण उभे राहिलो तेच आपल्यापासून दूर गेले. मित्र दूर झाले, नातेवाईक दूर झाले, परिस्थिती बदलली आणि कधी कधी आपल्या जवळ पैसा देखील राहत नाही. अशा वेळी मनात एक प्रश्न येतो, देवा, तू माझ्या सोबत आहेस का? आज परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, होय. लोकांनी तुला सोडले तरी मी तुला सोडलेले नाही. माणसे सोडून जाऊ शकतात, पण येशू सोडत नाही. येशू म्हणतो, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन. माणसांचे प्रेम परिस्थितीनुसार बदलू शकते. आज कोणी आपल्या जवळ आहे, उद्या कदाचित नसेल. आज फोन करणारे लोक उद्या फोन करणार नाही. आज आपल्याला मदत करणारे उद्या म्हणतील, माझ्याकडे वेळ नाही. पण येशूचे प्रेम परिस्थितीवर अवलंबून नाही. तुमच्याकडे पैसा असो किंवा नसो, तुम्ही मजबूत असा किंवा तुटलेले असा, लोक तुमच्या सोबत असोत किंवा नसोत, येशू तुमच्या सोबत आहे. तुम्ही एकटे नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. कदाचित आज तुम्ही एकटे बसलेले असाल. तुमच्या मनात अनेक चिंता असतील, पण देव म्हणतो, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. तुम्हाला कोणी समजून घेत नसले तरी देव तुमचे मन समजतो. तुम्ही कोणालाही तुमचे दुःख सांगू शकत नसाल तरी देवाला सर्व काही माहीत आहे. तुमच्या डोळ्यातून पडणारा प्रत्येक अश्रू त्याला दिसतो. वादळ आले तरी येशू नावेत असतो. बायबलमध्ये शिष्यांच्या जीवनात एक मोठे वादळ आले. समुद्रात मोठ्या लाटा उठल्या. त्यांना वाटले की आता आपण संपलो. पण येशू त्यांच्या सोबत नावेत होता. गप्प राहा, शांत हो. प्रिय व्यक्ती, तुमच्या जीवनातही आज वादळ असू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वादळ तुमच्या सोबत असू शकते, पण येशूही तुमच्या सोबत आहे. देव वादळाला लगेच थांबवेलच असे नाही. कधी तो वादळाच्या मधून आपल्याला सुरक्षित घेऊन जातो, पण तो आपल्याला सोडत नाही. लोकांनी नाकारले तरी देव तुम्हाला स्वीकारतो. येशूने अनेक नाकारलेल्या लोकांना स्वीकारले. ज्यांना समाजाने दूर केले, त्यांच्याजवळ येशू गेला. म्हणून आज जर कोणी तुम्हाला म्हणत असेल, तुझ्यात काहीच नाही, तर ते शब्द तुमच्या हृदयात ठेवू नका. कारण तुमची किंमत लोक ठरवत नाहीत. तुमची किंमत येशूच्या प्रेमाने ठरते. तुम्ही देवासाठी मौल्यवान आहात. तुमच्याकडे कोणी नसेल तरी देव आहे. मी तुला कधीही सोडणार नाही. हे वचन फक्त वाचण्यासाठी नाही. हे वचन तुमच्या जीवनासाठी देवाचे आश्वासन आहे. जेव्हा मित्र नाहीत, देव आहे. जेव्हा पैसा नाही, देव आहे. जेव्हा नोकरी नाही, देव आहे. जेव्हा घरात समस्या आहेत, देव आहे. जेव्हा भविष्य अंधारासारखे वाटते, देव आहे. जेव्हा डोळ्यात अश्रू आहेत, देव आहे. आणि जेव्हा तुम्हाला वाटते की आता माझ्यासाठी काहीच उरले नाही, तेव्हा देव म्हणतो, मी अजून तुझ्या सोबत आहे. देव उशीर करतो, पण विसरत नाही. कधी आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि लगेच उत्तर मिळत नाही. मग आपण विचारतो, देवा, माझी प्रार्थना तू ऐकतोस का? होय, देव ऐकतो.
पण देवाची वेळ आपल्या वेळेपेक्षा वेगळी असते. कदाचित तुम्ही म्हणत असाल, देवा, मला आत्ताच उत्तर पाहिजे. पण देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ माझ्याकडे आहे. अब्राहमाला वचन मिळाले आणि त्याला वाट पाहावी लागली. दाविदाला राजा होण्याचे अभिषेक मिळाले, पण त्याला आधी अनेक परीक्षा सहन कराव्या लागल्या. म्हणून तुमचा आजचा संघर्ष म्हणजे तुमच्या भविष्याचा शेवट नाही. तुमचे अश्रू व्यर्थ नाहीत. तू माझे भटकणे मोजले आहेस, माझे अश्रू तुझ्या कुपीत ठेव. तुम्ही रात्री रडला असाल, कुणालाही न सांगता रडला असाल, देवाला म्हणाला असाल, प्रभू, मला आता सहन होत नाही. पण देवाने तुमचे अश्रू पाहिले आहेत. तुमची प्रार्थना ऐकली आहे. तुमचे दुःख त्याला माहीत आहे. कदाचित आज परिस्थिती बदललेली दिसत नाही, पण देव काम करत नाही असे समजू नका. देव शांत असू शकतो, पण निष्क्रिय नाही. म्हणून आज पुन्हा विश्वास ठेवा. आज तुम्हाला दोन मार्ग दिसू शकतात. एक मार्ग म्हणतो, सगळे संपले. दुसरा मार्ग देवाचा आवाज म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव. आज दुसरा मार्ग निवडा. तुमच्या परिस्थितीकडे पाहून नाही. पेत्राने पाण्यावर चालताना येशूकडे पाहिले तेव्हा तो चालत राहिला. पण जेव्हा त्याने वादळाकडे पाहिले तेव्हा तो बुडू लागला. म्हणून परिस्थितीकडे सतत पाहू नका. येशूकडे पहा. आज येशू तुम्हाला काय सांगत आहे? माझ्या मुला, लोकांनी तुला सोडले म्हणून तू स्वतःला एकटा समजू नकोस. तू रडलास तेव्हा मी तुझ्या सोबत होतो. तू घाबरलास तेव्हा मी तुझ्या सोबत होतो. तुझ्याकडे काहीच नव्हते तेव्हाही मी तुझ्या सोबत होतो. तुझ्या प्रार्थनेचे उत्तर उशिरा आले तरी मी तुला विसरलो नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझा हात माझ्या हातात दे. तू ज्या रस्त्यावरून जात आहेस तो मला माहित आहे. आणि लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही. छोटी प्रार्थना. प्रभू येशू, आज जो कोणी हा संदेश ऐकत आहे आणि स्वतःला एकटा समजत आहे, त्याच्या सोबत राहा. ज्यांना लोकांनी सोडले आहे त्यांना तुझ्या उपस्थितीची जाणीव होऊ दे. ज्यांच्या जीवनात आर्थिक समस्या आहेत त्यांना मार्ग दाखव. ज्यांचे मन तुटले आहे त्यांना शांती दे. ज्यांना भविष्याची भीती वाटते त्यांना विश्वास दे. प्रभू, आम्हाला परिस्थितीपेक्षा तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकव. आम्ही एकटे नाही, कारण तू आमच्या सोबत आहेस. येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना. आमेन. शेवटचा संदेश. सगळे सोडून गेले तरी देव मला सोडणार नाही. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, काळ बदलेल, पण येशूचे प्रेम बदलणार नाही. म्हणून धीर धरा. प्रार्थना करत राहा. विश्वास ठेवत राहा. कारण तुम्ही एकटे नाही. देव तुमच्या सोबत आहे. आणि जिथे देव तुमच्या सोबत आहे, तिथे आशा अजून जिवंत आहे.